ही आपली एकजूट सदैव कायम ठेवा. आणि मेंडोन्सा साहेबांबद्दल मी एवढं सांगेन की एखादा कुटुंब प्रमुख जसे आपल्या घरातील छोट्यापासून अगदी म्हणजे नवजातपासून ते वयस्कर माणसाला त्याची बेनिफिट्स कशी मिळतील याच्यासाठी सतत कार्यरत असतात. मी पेन्शन ब्रँचचं आत्ताच कार्यभार सांभाळायला सुरुवात केली आहे, जस्ट 3 महिने झाले, पण तरीसुद्धा त्यांचे कुठले अडकलेले प्रश्न असतील, कोणती ॲप्लिकेशन, सदैव त्यांचा पाठपुरावा करत असतात. पेन्शन ब्रांच वतीने मी एवढं नक्कीच आश्वासन देते की सगळ्यांच्या म्हणजे जी काही आता पेंडन्सी वगैरे जी आहे ती मेंडोन्सा साहेब सतत त्याचा पाठपुरावा आपल्या वरिष्ठ म्हणजे FN पर्यंत करत असतात. त्याची म्हणजे कंप्लिशन करण्याचं स्टेज चालू आहे. तर सर्वप्रथम आम्ही आता अरियर्सना प्राधान्य देतोय. त्यामुळे जे आता सगळेजण सांगतायत दिवाळीपूर्वी अरियर्स देऊ, आता हे असं जाहीर करणं खूप सोपं असतं, त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे गोष्टी आहेत. तरी आम्ही ती पूर्तता करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय की दिवाळीपूर्वी सगळ्यांचे पेन्शनचे जे काही 80% अरियर्स मान्य झाले ते मिळतील आणि डिसेंबरपर्यंत सगळे होतील. दुसरं मला एक सांगायचं आहे की आपल्याकडे पेन्शन ECS मिळते आणि NEFT मिळते. 1 तारखेला बऱ्याच जणांचे दुपारीच फोन येतात, माझी अजून पेन्शन झालेली नाही आहे. तर ते लोक बँक अकाउंट चेक करत नाहीत आणि लगेच SMS करतात, माझ्या बाजूच्याला आली, मला आली नाही. तर प्लीज जरा 1 तारीख जाऊ द्या. तर रात्रीपर्यंत मेसेज येतात, काही बँकांचे तुम्हाला मेसेज येत नाहीत. तर त्यामुळे सतत आणि काही वेळा इथे फंड्स ट्रान्सफरचा पण प्रॉब्लेम असतो जो बँकांमध्ये उशिरा होते. यावेळी म्हणजे मी गेल्या 3 महिन्यात मॉनिटर करते की दुपारी 4 वाजता वगैरे फंड्स येतात, संध्याकाळी पेन्शन क्रेडिट होते. पण बऱ्याच जणांचे आणि काही बँका मेसेज देत नाही. शिवाय तिथे पेमेंट मोड काही आपल्याकडे 1400 लोक अजून असे आहेत की ज्यांचा पेमेंट मोड ECS आहे. त्या ECSसाठी आम्हाला डबल तो प्रोसेस करावा लागतोय. तर आम्ही पाठपुरावा करतोय. मी मेना साहेबांकडे ती एक लिस्ट देणार आहे 1400 लोकांची की ज्यांनी त्यांचे NEFT मॅन्डेट फॉर्म भरून द्यावेत. तो सगळेजण एका ह्याच्यावर येतील आणि सगळ्यांची पेन्शन त्या दिवशी म्हणजे आम्हाला एकच प्रोसेस करावी लागेल. ती लिस्ट मी त्यांना देते. आमचा पण प्रयत्न चालू आहे. ती पूर्वी 2500 वगैरे होती, ते तर 1400वर आली आहे. दुसरं असं की जे काय तुमच्या म्हणजे काही कंप्लेंट किंवा असतील त्या नेहमी यांच्यामार्फत आणा. मी माझ्या वतीने नक्की प्रयत्न करेन की त्या पूर्ण पार पडण्याचा, कारण शेवटी आज न उद्या आम्ही पेन्शनवरच होणार आहे याची जाणीव ठेवून आम्ही नीट काम पार पडण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.